राज्यात विधानसभेच्या अनेक जागा या हाय व्होल्टेज असणार आहे. या हाय व्होल्टेज मतदारसंघापैकीच एक मतदारसंघ म्हणजे इंदापूर. इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच भाजपचा राजीनामा देऊन शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पवार गटातील इच्छुक आधीच नाराज होते. बंडखोरीही झाली. शिवाय आता पाटलांना आणखीन एक धक्का मिळतोय. त्यांचे चुलत भाऊ मयूरसिंह पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिलाय. अनेक स्वकीयांकडून धक्के मिळाल्याने हर्षवर्धन पाटील सध्या कोंडीत सापडलेले दिसत आहेत. शरद पवार सोबत असतानाही हर्षवर्धन पाटलांना ही निवडणूक जड चालली आहे असंच दिसतंय. याचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण पाहत आहात लगाव बत्ती. हर्षवर्धन यांचं पाटील घराणं हे पुण्याच्या इंदापूर आणि आसपासच्या भागातील एक महत्त्वाचं राजकीय घराणं मानलं जातं. 1995 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यावर हर्षवर्धन पाटील पहिल्यांदा मंत्री झाले. यावेळी युती सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली. नंतर पाटील यांचं राज्यातल्या राजकारणात वजन वाढलं. 2004च्या निवडणुकीपर्यंत ते अपक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आले. पुढे ते काँग्रेसमध्ये गेले आणि 2009 मध्ये पुन्हा आमदार झाले. पुढे 2014ला मोदी लाटेमध्ये त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी त्यांना पराभूत केलं होतं. 19च्या विधानसभेत ते भाजपात गेले. भाजपकडून ते इंदापुरात आमदार होऊ शकले नाहीत. यामुळे गेल्या 10 वर्षाच्या काळात ते प्रत्यक्ष राजकीय पदापासून दूर होते. ग्राउंडवरचा आपला होल्ड अजूनही कायम आहे हे दाखवायचं असेल तर विधानसभेच्या मैदानात उतरल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. पण भाजपमध्ये असेपर्यंत हे अशक्य होतं. याचं कारण ठरले ते अजित पवार. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून आपला वेगळा गट बनवला. अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे मागचे 2 टर्म इंदापुरातून आमदार आहेत. यामुळे महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार ही जागा दुसऱ्या पक्षाकडे जाऊ देण्याचा प्रश्न नव्हता. जनसन्मान यात्रेत इंदापुरातल्या सभेत अजित पवारांनी भरणेंच्या नावाची घोषणाही केली. यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ होते. पितृपंधरवडा झाल्यानंतर मला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यामुळेच ते राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चेला वेग आला होता आणि अपेक्षेप्रमाणे पवारांच्या उपस्थितीत त्यांनी तुतारी हाती घेतली आणि इंदापुरातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु पाटलांच्या अडचणींना खरी सुरुवात इथूनच झाली. हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शरद पवार गटातील एक मोठा वर्ग नाराज झाला. शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे बंडाचा पवित्रा घेतला. माने यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष अर्ज भरला आणि पाटलांसमोर आव्हान उभं केलं. पाटलांची दुसरी अडचण म्हणजे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी पुकारलेलं बंड आणि परिवर्तन मेळावा घेऊन केलेलं शक्ती प्रदर्शन. जगदाळे आपला अर्ज मागे घेतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण यातच जगदाळे यांनी दत्ता भरणे यांना आपला पाठिंबा जाहीर करत पाटलांचा गेम केला. जगदाळे आणि भरत शाह हे इंदापुरातील मोठे प्रस्थ आहेत. पाटलांना तिसरा झटका हा त्यांचे चुलत बंधू असलेले तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असलेले मयूरसिंह पाटील यांनी दिला. ऐन निवडणूक तोंडावर आली असताना मयूरसिंह पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांची साथ सोडत अपक्ष उभे राहिलेले प्रवीण माने यांना पाठिंबा जाहीर केला. आता आजी माझी नको तर नवीन उमेदवार हवा असं म्हणत मयूरसिंह पाटील यांनी प्रवीण माने यांना पाठिंबा दिला. हाही हर्षवर्धन पाटलांसाठी मोठा धक्का होता. यामुळे स्वकीयांकडून पाटलांचा घात होत असल्याचं चित्र सगळीकडे स्पष्ट झालं. यात आणखीन भर पडली आहे ती शासनाच्या एका आदेशाची. 3 ते 4 दिवसांपूर्वी उच्च शिक्षण मंत्रालयाने निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देणारं पत्रक काढलंय. पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील हे अनेक शैक्षणिक संस्थांचा कारभार चालवतात. या संस्थांमध्ये 35,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर जवळपास शैक्षणिक संस्थेतील 500 ते 550 कर्मचारी हे पाटील यांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर सांभाळतात. पण शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर बंधने आली आहेत. यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत आणखीन एक भर पडलेली दिसून येते. आता इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांची ताकद किती आहे याचा जरा अंदाज घेऊ तर इंदापुरात पाटलांचं मोठं वजन आहे. हर्षवर्धन यांच्या ताब्यात सध्या 4 साखर कारखाने आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर काही सरकारी संस्थांवर त्यांच्या समर्थकांचीही सत्ता आहे. शिवाय भाजपसोबत असताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी याच फेब्रुवारीत त्यांची निवड करण्यात आली होती. सहकारातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. शिवाय मागच्या काही काळात ते प्रत्यक्ष लोकांमध्ये नसले तरी इंदापुरातून 4 वेळा आमदारकीचा अनुभव त्यांच्या पाठीशी. पण इथलं जातीचं गणित देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण इंदापुरात आता 2 मराठा नेते तर 1 धनगर नेता आहे. धनगर आणि इतर ओबीसी समाजाचा पाठिंबा हा भरणे यांना असणार आहे. तर अजित पवारांमुळे काही मराठा मते देखील इकडे वळू शकतात. दुसरीकडे शरद पवारांमुळे मुस्लिम मते ही एकत्रितपणे राष्ट्रवादीकडे जातील. परंतु 2 मराठा उमेदवार असल्याने मराठा मतांमध्ये फूट पडून भरणे यांचाच फायदा होऊ शकतो. त्यामुळे बंडखोर उमेदवारामुळे या जातीच्या समीकरणातही पाटील अडकताना दिसत आहेत.
दुसरीकडे भरणे आपल्या केलेल्या विकास कामांच्या जोरावर प्रचार करताना दिसत आहेत। गेले 2 टर्म आमदार असल्यामुळे त्यांना चांगली स्पेस मिळाली आहे, याचाच फायदा घेताना ते दिसत आहेत। एकंदरीतच शरद पवारांसारखा मोठा सेनापती सोबत असताना हर्षवर्धन पाटील यांच्या समोर या निवडणुकीत आव्हानेच जास्त आहेत। आता ते यातून मार्ग कसा काढतात हे पाहावं लागणार आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या मदतीसाठी शरद पवार शेवटच्या क्षणी आपला काही जादू दाखवतील का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।